जय भीम. माझं नाव संदेश दयानंद मोहिते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी आलो आहे आपल्याकडे बीडीडी चायच्या विषयावर. मध्ये बीडीडीच्या वर्लीमध्ये आपण ज्यावेळी माननीय राहुल नार्वेकर साहेबांनी माडाला असे सांगितण्यात आलेलं की हे जे सॅम्पल फ्लाईट आणि जे लोकांना राहणारे घरं देणार आहे त्यांचं मोजमाप करण्यासाठी आपण परमिशन दिली. नंतर म्हाडाने रिसर पत्र पाठवून एक तारीख ठरवली गेली. त्या तारखेला मोजमाप करायचं ठरलं. मोजमाप ज्यावेळी आपण केलं त्या असं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती तसंच घडलं. आमच्या मनात जी शंका होती ती शंका आली की जे घरं बांधून दिले लोकांना ते कमी साईजचे. ह्याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळी आम्ही गव्हर्नमेंटचा व्हॅल्यूअर बोलवलेला तेव्हा गव्हर्नमेंटच्या व्हॅल्यूने आम्हाला रिपोर्ट दिलेला. हा व्हॅल्युएशन रिपोर्ट आहे. त्या व्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये काय सांगतात आहे की 4 भिंत आहे ना 9.5 फूट कमी आहे. बघा 4 भिंतामध्ये 4 भिंतामध्ये 9.5 फूट कमी आहे आणि उंचीला आहे ना उंचीला 6 इंच कमी आहे. तर 6 इंच कमी आणि 9.5 फूट कमी आहे. तर लोक बोलतील त्याला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घर भेटताना भेटू दे. आता मी तुम्हाला याच्यामधला भ्रष्टाचार सांगतो कसा असतो. आज आपण वर्लीमधला आपण अंदाजे भाव पकडले तर 40,000 स्क्वेअर फूट आहे. आज आपण पकडले 1000 घर आहे. 1000 घरं आपण पकडून चालूया. आज 1000 घराप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं तर फक्त 9.5 फुटाचा घोटाळा पकडला 1000 घराचा तर 560 करोडचा घोटाळा निघतो. किती? 560 करोडचा अंदाजे. आणि आपण इंच बघितले 6 इंच हाईट उंची तर 6 इंच उंचीप्रमाणे आपण बघितलं 1000 घराच्या प्रमाणे म्हणजे 40,000 स्क्वेअर फुटाच्या प्रमाणे तर 360 ते 370 करोडचा घोटाळा निघतो. म्हणजे आता हे घोटाळे निघतात आहे. म्हणजे हे घोटाळे कसे निघाले, हे कोणी केले? हे बीडीडी चायच्या लोकांनी केलेले आहे. त्याच्यापा हे बीडीडी चायचं कोणी केलेलं असणार? ते बिल्डर करतो. हे बिल्डरला समजायला पाहिजे. बिल्डरला आज काय केलं म्हणजे 1000 करोडचा घोटाळा केला आणि 1000 करोडचा घोटाळा करून त्यांनी आज काय सांगितलं की आम्ही लोकांना घरं बांधून दिली. म्हणजे तुम्हाला लोकांना आपल्या जागेवर हे घरं बांधतात आणि आपल्या जागेवर घरं बांधून हे लोक काय करतात, आपल्याला सांगतात की तुम्हाला बघा आम्ही घरं बांधून दिले, तुम्ही समाधानी राहा, तुम्ही आता कशाला काय करतात आहे. तर आता तुमचा संपला विषय. म्हणजे आपल्याला आता जे घर दिलं त्याचं समाधानी राहा. आम्ही सतत तीच मागणी करतो आहे. लोकांना तीच मागणी करतो आहे. लोकांना सतत समजवतो आहे की आपण जाऊ दे, भेटतं ते घ्या, सोडून द्या. हे वाक्य बोलू नका साहेब. आज आपल्या घराचा आज 9.5 फूट माल चोरला गेला. 6 इंच आहे ना चोरली गेली आपली. म्हणजे आपल्याला देत नाही आहे. पण त्याच्यात ते कमवतात किती आहे? 560 करोड 360 करोड. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होते आहे. तर ती चोरी कोणी करायची? ती चोरी कोणी पकडायची? म्हणजे आज टाटासारख्या एवढा नामवंत बिल्डर आहे, टाटाने टेंडर भरलेलं आहे आणि वर्ली साईडच्या बीडीडी साईडच्या लोकांना असं केलं जाते. म्हणजे हा किती मोठ्या प्रमाणात चुकीचापणा झाला आहे. त्याचबरोबर हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की फंजिबल 35% द्या. हे लोक द्यायला मागत नाही आहे. होतं आता आमचा प्लॅन तयार झाला, आता आम्ही फंजिबल देऊ शकत नाही आहे. तर फंजिबल तुम्ही देऊ शकत नाही तर मालाडमध्ये ज्यावेळी फंजिबल डिक्लेअर झाला तर मालाडमध्ये बिल्डरने जे लोकांना घरं दिले त्याच्या व्यतिरिक्त 1 RKचे घरं एक्स्ट्रा दिले. म्हणजे 1 RKचे घरं त्यांनी बांधून घेतले का फंजिबल त्या बिल्डरला प्रॉफिट आहे. बिल्डरचं नुकसान काहीच नाही. पण फंजिबल त्याला वापरायला भेटतो आहे. त्याला त्याच्या कॉस्टिंगमध्ये त्याला कामाला येणार, त्याला FSAला कामाला येणार. तर त्याचा फायदा आहे. तर त्याच आज 35% आम्हाला फंजिबल भेटत असेल तर आमची हीच मागणी राहणार की तुम्ही जे बांधलेलं आहे प्रोजेक्ट ठीक आहे, पण आज आम्हाला रिसर अजून एक आम्हाला तिथं देऊ शकतात करायला गेले तर. पार्किंगच्या विषयावर पण तेच झालं की प्रत्येक 2 घरामध्ये एक पार्किंग. आज वर्लीला स्वतंत्र पार्किंग झाली तर नायगाव आणि डिला रोडला का अन्याय करतात आहे? नायगाव आणि डिला रोडनी काय केलेलं आहे?
म्हणून माझी लोकांना सतत मागणी आहे की आपण काय करतो, बिल्डिंग खाली करतो आणि बोलतो जाऊ दे, झालं गेलं ते विसरून जा आणि आपलं कामाला रेटतात. आज आम्ही जसं हा जो वरलेला आपण जसा जाऊन पेपरमध्ये जाऊन लेझर लावून आपण मोजमाप केलं, तसंच मागणी आम्ही नायगावलाही करणार आणि तशीच मागणी आम्ही डिला रोडलाही करणार. आणि भविष्यात आणि हे लोक चुकीचे करत असतील आणि यांना वाटत असेल की आपण चूक करतोय, खोटं करतोय आणि कोण आपल्याला पकडणार नाही, की आपल्याला कोण काही करू शकत नाही, तो त्यांचा गैरसमज आहे. लवकरात लवकर आम्ही कोर्टात चाललो आहे आणि कोर्टातून आम्ही जो दणका देणार आहे, नंतर तो दणका त्या विकासकांनी, त्याच्यानंतर म्हाडानी, त्या सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. एक तर लोकांना घरं देत असेल तर चांगलेपणाने आणि व्यवस्थितपणाने द्यावे. नाही दिलं तर शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे की कोर्टाचा अन्याय होतो, अत्याचार होतो, ज्यावेळी तुमचं कोणी ऐकत नसेल तर एकमेव कोर्टात जाऊन तुम्हाला या विषयावर बोलू शकतात. आणि आमच्याकडे पर्याय हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट, आम्ही तिथे जायची ताकद केलेली आहे. आम्ही संयम ठेवला. आम्ही पहिला बघत होतो की यांचं सॅम्पल पॅक कसं होतं आहे. आणि नायगाव आणि डिला रोडचे झालेले नाही आहे असं आम्हाला अधिकाऱ्यांनी नोंद केलं, पण वरलीचे झाले तर वरलीचे आम्ही मोजमाप केलेले आहे. आणि मोजमापमध्ये 9.5 फूट माल, म्हणजे 9.5 फूट हे कमी दिले आणि उंचीला 6 इंच. आणि याचा गोटा किती करोडचा आहे. म्हणजे हे पैसे कुठे गेले, काय गेले, हा एवढा कमी एरिया द्यायचं कारण काय आहे? का तुम्ही कमी दिला? तुम्ही तर 500 स्क्वेअर फूट सांगितलेलं, तर 500 नाहीच आहे. म्हणजे लोकांची दिशाभूल केलेली आहे. म्हणून माझ्या तमाम लोकांना विनंती आहे, हात जोडू विनंती आहे, बाबांनो आपलं घर एकदाच होणार आहे, ते सतत काय होणार नाही आहे. तर आत्ता तरी जागे व्हा आणि शांत डोक्याने विचार करा की आपल्याला काय करायचं आहे. लोकांना भाडं भेटतं आहे म्हणून 1 वर्षाचं भाडं देतात आहे, पण दुसऱ्या वर्षी काय, दुसऱ्या वर्षी महिन्याचं भाडं भेटतं आहे. म्हणून आजच्या परिस्थितीला आपल्याला सर्व गोष्टी समजून बघून करणं गरजेचं आहे. पोलिसांचा विषय तसाच चालू आहे. 2018मध्ये हे प्रोजेक्ट चालू झालेले आहे आणि पोलिसांना अजूनपर्यंत 2010-2011मध्ये अडकून ठेवलं आहे. अहो द्या ना त्यांना 1-1-2023पर्यंत कालावधी द्या. 1-1-2023पर्यंत जेवढे पोलीस असतील त्या सर्वांना घरं दिले जातील. यावेळी तुमचा प्रोजेक्ट 8-8, 5-5 वर्ष चालतो आहे, तर पोलिसांवर कशाला अन्याय करतात आहे? त्या पोलिसांना घरं भेटले. आज मुंबईमध्ये एवढं काही गोष्टी घडू शकतात. ताबडतोब पोलीस पाहिजे असतं तर ते घरात असते तिथून ताबडतोब येऊ शकतात. म्हणून पोलिसांना ते घरं दिले पाहिजे. माझी पूर्ण तमाम लोकांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आत्ता तरी जागे व्हा. एवढंच बोलतो. जय भीम.